चंदगड येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य सभेत प्रचंड गर्दी उसळली. सभेत बोलताना त्यांनी शिवाजीराव पाटील हा देवेंद्र फडणवीस तुमच्यासाठी कोरा चेक, चंदगडच्या विकासासाठी हवा तेवढा निधी द्या असे आश्वासन देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. तसेच चंदगडमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन होणार असल्याची मोठी घोषणा केली. नगरपंचायत गडहिंग्लज आणि आजरा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मार्गदर्शन करत या तिन्ही नगरपंचायतीमध्ये भाजप युतीचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. पुढील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीही त्यांनी कार्यकर्त्यांना दिशा दिली. सभेला चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, सुरेश हळवणकर, प्रकाश आवाडे, संजय घाटगे, महेश जाधव, नाथाजी पाटील यांसह जिल्ह्यातील भाजपा नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील पदाधिकारी, सरपंच, सैनिक परिवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या सभेचं वैशिष्ट्य ठरली. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.